नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अनदर ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की अमेरिकेमध्ये एका जागेवरनं दुसऱ्या जागे शिफ्ट करताना काय काय गोष्टी कराव्या लागतात. तर सुरुवातीला आम्ही एक नवीन घर बघितलं आणि त्या कम्युनिटीमध्ये आम्ही 4-5 गोष्टी बघितल्या ज्या आम्हाला इम्पॉर्टंट होत्या. एक तर मित्रांच्या जवळ घ्यायचं होतं की जिथं आमचे भरपूर सारे मित्र राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे की त्या कम्युनिटी काही फॅसिलिटीज काय अवेलेबल आहेत. सपोज आमच्या कम्युनिटीत आम्ही बघताना टेनिस कोर्ट पाहिलं, जागा मॉर्निंग वॉकसाठी काही जागा आहे का ते बघितलं. दुसरी गोष्ट की आमच्या रूमच्या स्पेसेस किती आहेत, आमचं बेसिकली साहित्य किती आहे आणि ते त्या रूममध्ये किंवा त्या अपार्टमेंटमध्ये बसेल का, ह्या गोष्टी पाहिल्या. आणि त्यानंतर आम्ही एक अपार्टमेंट बुक केली. तर सुरुवातीला आम्ही आता एका जागेवरून दुसरीकडे मूव्ह होतोय. तरी ते एक U-Haul नावाची कंपनी आहे ज्याच्यातून तुम्ही ट्रक रेंटवर करू शकता आणि ते माईल्सवर की किती किलोमीटर तुम्ही लांब जाताय किंवा किती माईल जाताय त्याच्यावरनं ते तुम्हाला चार्ज करतात आणि तुम्हाला ती गाडी स्वतः चालवावी लागते. सो त्याचे वेगवेगळे टाईप्स असतात की स्मॉल, मीडियम किंवा लार्ज साईज ट्रक्स. सो आम्ही मीडियम बुक केलेला कारण की आमचं साहित्य खूप जास्त नव्हतं आणि ऑलरेडी बॉक्सेसमध्ये होतं. सो आम्हाला जास्त काही पॅकिंग अनपॅकिंग करायची गरज नाही लागली आणि त्यानंतर आम्ही तो ट्रक बुक केला. तर हा असा ट्रक दिसतो तो, जो की मी म्हटलं की मी जस्ट घेऊन आलो आणि ह्या ट्रकमध्ये आता सामान लोड करून आम्ही आमच्या घरी निघणार आहोत. चला, लोड झालं आहे आणि पॅक करून आता निघूया. हा असा आतमधून दिसतोय ट्रक. आमच्या नवीन डेस्टिनेशनवर आलो आणि मग मी सगळं अनबॉक्स करायला सुरुवात केली आणि तर सगळे असेंबली तुम्हाला स्वतःला करावं लागते. जसं की आपल्या भारतात भरपूर सारखा लेबर लागतात फर्निचर बनवायला की तेच पूर्ण येऊन सगळं स्वतःचं साहित्य करतात. इथं थोडंसं वेगळं आहे. इथं लेबरचं थोडंसं शॉर्टेज आहे किंवा खूप एक्सपेन्सिव्ह आहे जे शॉर्टेज असल्यामुळं. तर इथं बऱ्यापैकी कंपन्याच तुम्हाला ब्राउचरमध्ये लिहून देतात की काय काय करायच्या गोष्टी तुम्हाला इझी असतात आणि असेंबलीसाठी तुम्हाला त्याच्यासाठी लागणारे जे छोटे छोटे स्क्रूज असतात किंवा भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर त्याही तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेल्या असतात. त्यामुळे तुम्हाला स्वतःला काही नवीन विकत घ्यायची गरज लागणार नाही आणि तेवढं ते प्रोडक्ट तुम्ही असेंबल करू शकता. आणि रात्री आम्हाला खूप उशीर झाला आणि तुम्ही माझ्या मागं बघू शकता की हे सगळं सामान आम्ही त्या जुन्या रूमवरनं नवीन आमच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट केलं आणि रात्री खूप जास्त उशीर झाल्यामुळे आम्हाला जास्त शूट नाही करता येईल आणि रात्री अंधार पण खूप होता तो. तर तुम्ही बघू शकताय की एवढे सारे बॉक्सेस आहेत आणि ते आता मला अनबॉक्स करायचे आहेत. तर तुम्हाला थोडक्यात मी रूम टूर देतो. हा आमचा पूर्ण हॉल आहे. हे किचन आहे. जस्ट अवॉइड की इथं खूप जास्त कचरा आहे पण असं टाईपचं आम्हाला किचन भेटतं. नंतर असा फ्रीज आहे आणि बाकी सारे कॅबिनेट्स आहेत आणि इथून एंट्री केली की हा आमचा हॉल. राईट साईडला किचन आहे आणि या साईडला थोडंसं सामान ठेवायला एक छोटीशी रूम. इथे अगेन छोटीशी एक रूम, बाथरूम्स आणि इकडं असं सामान ठेवलेलं आहे. तर आम्ही काल मूव्ह होताना आम्हाला चावी कशी दिली ते सांगतो. बेसिकली ही बुक आहे आणि ह्या बुकच्या आतमध्ये चावी आहे. हाऊ कूल राईट. आणि हे तुम्ही असं बुक शेल्फमध्ये ठेवू शकता, कोणाला कळणार नाही. यामध्ये चावी आहे आणि आमचे जे लॉक्स आहेत ते मोबाईल थ्रू ऑपरेट होतात. सो आम्हाला सिक्युरिटीचा काही प्रॉब्लेम नाही आहे. डिरेक्टली मोबाईल टॅप करा, चावी कुठं पण न्यायची गरज नाही. एमर्जन्सीमध्ये आपण चावी वापरू शकतो आणि बाकीच्या साऱ्या गेट्सला मोबाईल टॅप केला की ते ओपन होतात. किंवा तुम्ही जर बाहेर असाल तुम्हाला कोणाला तरी आतमध्ये गेस्टला एंट्री द्यायची आहे तर तुम्ही कुठूनही त्यांना ॲक्सेस देऊ शकता बेसिकली. असं असेंब्ली इन्स्ट्रक्शन्स येतं की तुम्हाला असेंबल कसं करायचं आहे, कोणता स्क्रू कोणता. तो त्यांनी ABCD असे पार्ट केलेले आहेत वेगवेगळे आणि त्यानुसार आपल्याला असेंबल करायचं आहे आणि खूप सोपं असतं आणि करायला पण खूप मजा येते. तुम्ही बघू शकताय सोफा हा असेंबल करून तयार झालेला आहे. आय नो ह्याला थोडा वेळ लागेल अजून ॲडजस्ट व्हायला कारण की हे प्रेशराईज करून ठेवलेले असतात आणि ते जरा पंप व्हायला थोडा वेळ जातो. पण ओव्हरऑल खूप चांगला दिसतो आय गेस. टी व्हीच्या मागचं लावायला स्क्रू लागणार आहे त्यामुळं अशी
सॅडली हा स्क्रॅच पडलाय, पण होत असतं. सो हॉल नंतर महत्त्वाची गोष्ट आहे की रूम. आता बघूया कसं फिट करता येत आहे. खूप सारा वेळ लागला हे सगळं असेंबल करायला, पण फायनली तुम्ही बघू शकताय की बेड असेंब्ली तयार झालेली आहे. आणि आता फक्त ही मॅट्रेस टाकायची आणि वी आर गुड टू गो. फायनली बेड सेट झाला आहे, टेबल सेट झाला आहे. आता टेबलवर मॉनिटर वगैरे असेंबल करायचं आहे. तर फायनल लुक बघायच्या आधी तुम्ही आधी कम्युनिटी बघा. ह्या कम्युनिटीमध्ये भरपूर सारे झाडं आहेत. तर हे झाड बघू शकताय तुम्ही, भरपूर सारे जुने आहेत. आणि अशी भरपूर झाडं आहेत कम्युनिटीत. असं वाटत नाही की तुम्ही खूप साऱ्या एकदम बिल्डिंगच्या जंगलात राहताय. रादर दॅन इथं भरपूर सारा झाडं आहेत. आणि ते वॉकिंगसाठी पण खूप सारे पाथ आहेत की ज्यामध्ये तुम्ही फिरू शकता. तर असे हे वॉकिंग पाथ आहेत. इथे बास्केटबॉल कोर्ट आहे, समोर टेनिस कोर्ट आहे आणि ते बसायला जागा आहे. तुम्ही इव्हनिंगला किंवा मॉर्निंगला इथे येऊन बसू शकता. बऱ्यापैकी डॉग्सला घेऊन येतात इथे लोक. खूप सारे डॉग्स पाळतात. आणि छोट्या मुलांसाठी ही छोटीशी गार्डन पण आहे की जिथे लहान मुलं येऊन खेळू शकतात. तर बऱ्यापैकी होमली फील आहे. खूप सारे इंडियन फॅमिलीज पण आहेत. या कम्युनिटीमध्ये अशी छोटीशी गार्डन आहे ज्यामध्ये तुम्ही स्वतःचे प्लांट्स येऊन लावू शकतात. बऱ्यापैकी लोकांनी इथे तुळशी लावली आहे, टोमॅटोज लावलेत आणि छोटे छोटे प्लांट्स लावलेत की ऑर्गॅनिक खाता येईल रादर दॅन बाहेरून विकत घेऊन केमिकल्स युक्त फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स खाण्यापेक्षा स्वतः उगून इथं खाऊ शकता. तरी पण त्यांनी व्यवस्था एक छोटीशी या कम्युनिटीमध्ये केली आहे. या कम्युनिटीमध्ये जिम पण आहे जी मी आतमध्ये नाही दाखवू शकते कारण की लोक आहेत भरपूर. आणि इथं योगा क्लासेस असतात किंवा डान्स प्रॅक्टिस असते युनिकला. आता ट्रेनर आहे तो शिकवत आहे आतमध्ये योगा. आणि जसे की तुम्ही बघू शकता की योगाचे फोटो लावलेले आहेत. तर या व्यतिरिक्त ह्या कम्युनिटीच्या शेजारी एक कॅनल पण आहे किंवा ओढा किंवा कॅनल असं काहीतरी मिक्स आहे. आणि त्याच्या साईडने खूप मस्त रोड जातो आणि तिथून सनसेट पण खूप चांगला दिसतो. आणि तिथं पण खूप सारे लोक वॉकला येतात. तो प्रोबॅबली मी नेक्स्ट व्लॉगमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या ह्या कम्युनिटीमधले हे सगळे फीचर्स. आणि फायनली सगळी असेंबली झाल्यावर हा आहे फायनल लुक. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आणि आवडला असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा. किंवा हा व्हिडिओ लाईक केला तर खूपच व्हिडिओ बनवायला मोटिवेशन भेटतं. आणि हा अपार्टमेंट आहे, हा रेंट बेसिसवर आहे. पण नवीन घर घेणार असाल तर त्याची परिस्थिती टोटल वेगळी असते. त्याचे प्रोज अँड कॉन्स वेगळे असतात. आणि इथले अपार्टमेंट बऱ्यापैकी जुने असले तरी ते वेल मेंटेन्ड असतात. सो
त्याचा काही कधीच प्रॉब्लेम येत नाही. मेंटेनन्स टीम तुम्हाला लगेच असिस्ट करते की काय गोष्टी, काय प्रॉब्लेम आले की ते तुम्हाला असिस्ट करायला रेडी असतात. इमर्जन्सी कॉन्टॅक्ट्स असतात की तुम्हाला सपोज काही प्रॉब्लेम झाला घरात, सर इमर्जन्सी कॉन्टॅक्ट लावला तर ते लगेच उपलब्ध होतात. तर त्या गोष्टी आहेत. हे कम्युनिटी आवडण्यामागचं दुसरं एक रिझन आहे की नॅचरल आहे. खूप जास्त झाडं आहेत, खूप जास्त जुनी झाडं आहेत आणि इट फील्स लाईक की तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहतात. की या पूर्ण सिलिकॉन व्हॅलीमध्ये की जिथं मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत, पण त्याच्यामध्ये एक ही छोटीशी कम्युनिटी आणि खूप साऱ्या आपल्या आसपास झाडं असलं तर आपल्या हेल्थवर पण चांगला परिणाम होतो. त्यामुळं आम्ही ही कम्युनिटी निवडली. तर आय होप की नेक्स्ट काही दिवस आम्हाला बऱ्यापैकी गोष्टी अजून कळतील आणि त्या मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.